हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग गाईज. तर आम्ही आलोय थोडी शॉपिंग करायला. कोणता शॉपिंग आम्ही करायला आलो कारण आम्हाला उद्या जायचं आहे बाहेर. ते तुम्हाला आम्ही दाखवूच. तर जसं आता आवडेल दीक्षा तसं आपण बघू. बघू चांगला वाटतो. आपण एक बघायला शर्ट. तर तिथे नाही आवडला दीक्षाला, तर आता आम्ही पुढे जाऊन बघतोय. इथे बघ समोर तिथं. हा इथं पण आहे बारी. हे वाला नको. डिझाईन पॅटर्न दाखवा. पहिला बघितला आणि परत मग त्याच्यावर आता आली हो का. चांगला वाटतो. हा पण मला आवडला. हा पण मला आवडला. तर आता आम्ही त्यांना साईडला ठेवायला सांगितलं आणि आता परत दुसऱ्या सगळीकडे चेकआउट करतो. सगळीकडे चेक करायचं नाही. इथे पण दिसत आहेत. इथे आपण घेतलेले मागे वाटतं. आलेलो इथं. हा एंड पर्यंत जाऊन चेक करायचा म्हणजे काय संपला पाहिजे पूर्ण. हा पूर्ण एंड पर्यंत आम्ही गेलो आणि काहीच नाही आवडला. मग आता जिथे आपण चॉईस केलं तिथेच जाऊ आपण. दुसरीकडे अजून बघायला लागेल. आता नेहमीप्रमाणे आता घेतलेलं परत घ्या रे. बघू कोणता घ्यायला. नाही बघते पहिले मी. दाखव कसं आहे. रिंग आहे म्हणजे एरिंग मध्ये एरिंग्स आणि ते साईडला काढले ते पण घ्यायचे. बघू बाबा टायरच वाटतो आपण काय चांगलं वाटतं ना पण. चांगला वाटतो. तर थोडा मोठा वाटतो. म्हणजे लांबा वाटतो खाली असा लटकल्यासारखा वाटतो. खाली झुमका आहे ना म्हणून. तर हे दोन चॉईस केले आता. आवडले का. हो ते रिंग बघू जरा. रिंग आमच्याकडे खूप पडला तरी पण आम्हाला रिंग गोला करायचा छंद आहे ना. रिंग त्याच्यामध्ये वेगळ्या म्हणजे कशा पाहिजे. आता आम्ही आलोय पाणीपुरी खायला आणि शेवपुरी. फक्त पाणीपुरी पाहिजे ना. असं वाटतं आता झोपशील. झोप येते. लास्ट डे होता ना आज. हा बरा वाटला माझा. परत आता आरामाचे दिवस. पुरी किती मोठी मोठी आहे. का इथे खूप दिवसानंतर आलो आपण. मिसका खाऊ. हो तर गाईज आम्ही फायनली आता घरी आलो आहोत आणि एवढी जास्त गर्दी होती आणि धावपळीमध्ये असताना काय पटकन सिलेक्ट करायचा घ्यायचा असा ना तर एवढा म्हणजे असं असं शॉपिंग करायची म्हणजे ना खूप टाइम पाहिजे नाही का. शॉपिंग करायची ना तर खूप आणि दीक्षाचं आहे त्याचं चालू आहे आवरणं कारण भांडी राहून गेली पाणी नव्हता ना नाही का. भांडी दाखवू. ही बघा किती भांडी. सगळी भांडी का राहतात कारण सकाळी ना पाणी लवकर येऊन ना लवकर जातो आणि मग आवरता करता टिफिन बनवता करताना सगळ्याला टाइम होऊन जातो त्यामुळे भांडी का आवरायला भेटत नाही दिवसाला. तर आता पाणी आलं आल्या घरात आम्ही बघितलं पाणी आलं आम्ही पाण्यासाठी मी धावपळ करत आलो
व्यवस्थित शॉपिंग करता आणि जे भेटलं ते पटापटावर घेतला हा आणि पल काढला लगेच आम्ही. मला एकच पेअर घ्यायला जमला. पाणी आलं तर मला काय करणार, काय ऑप्शन नाही. मग परत दीक्षाला जरा 2 टॉप घेतले आम्ही नाही का. आणि जीन्स घेतल्या. बाकी काय हा नाही माझा आणि माझे कपडे घेतले. बाकी मला आणखी घ्यायचं होता पण टाइम पण एवढा झाला, 8 वाजून गेलेले आणि पाण्याचा काही भरोसा नाही. आणि ऑलरेडी आपल्याकडे खूप जास्त काम पडलंय. मशीन तर पूर्ण भरून तिच्यावरती कपडे निघले हा. ते मशीनचे कपडे पूर्ण नाही पण अर्धे तरी आता धुवायला लागतील आम्हाला काहीही करून, कारण आपल्याला जायचं आहे उद्या. प्रॉब्लेममुळे ना कोणतंच काम टायमावर होत नाहीये. हा पाण्याच्या पेंडिंग घातले ना, पाणी जेव्हा येईल त्याच्यावर डिपेंड आहे सगळं. हा म्हणून प्रॉब्लेम झाला पाण्यामुळे. बाकी काही प्रॉब्लेम नाहीये पण आता ऑप्शन नाही, काय करणार ना नाही का. आता आवरावर चालले तर मी पण तसेच घरामध्ये बसलो पण नाही, बॅग ठेवली, पाणी चेंज पण नाही केलं, काही नाही. पाणी आलाय लगेच दीक्षाचं काम चालू झालंय. चालू केलं. ऑप्शन नाही, काय करणार, कारण आता 2 दिवस तर पडून नाही ठेवू शकत आपण काम. आपण चाललोय 2 दिवस बाहेर, त्याच्यामुळे काय समजणार नाही का. तर म्हणून आम्ही शॉपिंग केली आहे. कारण कसं आहे बाहेर जाताना ते नवीन पण कपडे पाहिजे नाही का आपल्या व्हिडिओमध्ये, आपल्या रील्समध्ये जुन्या कपडे. म्हणून पण आता बघू. आता मला काय घ्यायला जमला रस्त्याला तर ठीक आहे, नाही तर मग एक पेअर आहे. इथून जाताना आपण साधे म्हणजे जे आहेत ना तेच कपडे घालून जाऊ, जुने हे खराब होतील ना. तिकडे गेल्यावर आपण चेंज करू, तिकडे गेल्यावर. कारण निघताना आपण घालू असेच साधे, चालेल ना. तर चला माझा दीक्षा आवरून घेते पटका. आणि मला पण मशीनमध्ये लावायची, म्हणजे मी पण हेल्प करतो तसं. तुम्हाला एक लुक दाखवतो काय घेतला. एक सेकंड. हे सगळं आवरून जायचं सकाळी ना, म्हणजे ना पूर्ण आवरून जायचं. दीक्षाने 2 टॉप घेतलेत, हे उलटत नाही. हा एक घेतला आणि हा एक घेतला, ठीक आहे. आणि इथे आणि याच्यामध्ये तिने इयरिंग्स दाखवलं तुम्हाला, ते घेतलं. आणि मी हे पेअर घेतलं. हा व्हाईट टी शर्ट आपला याचा ओव्हर साईजचा आणि ओव्हर साईज पॅन्ट. मस्त वाटतं ना, मस्त वाटतं ना. मी पहिल्यांदा ओव्हर साईज असे टी शर्ट आणि पॅन्ट घालणार आहे. दीक्षाला ते अशी बघते ना मॉडेल्स असे काय असतात ते असे बॅगी जीन्स, अजून ओव्हर साईज पॅन्ट, टी शर्ट असे घालतात ना. मला नेहमी बोलते का तुम्ही पण असेच घाला, तुम्हाला मस्त वाटेल असं. पण मी कधी घातले नाही. मला जर आधीच सुरुवातीला थोडं वियर्ड वाटते, आता पण वाटते, घातल्यावरती पण थोडा वाटेल. नंतर बघू ना नाही का, जर चांगला सूट झाला ना तर मग आपण कंटिन्यू तेच ओव्हर साईजचेच कपडे घालू. बघू पण कसं वाटतं, उद्या समजेल. उद्या तिकडे कधी पण कसं ट्रेंडनुसार स्वतःला पण कधीतरी चेंज केलं पाहिजे माणसाने. तेच वर्ष किती वर्ष ट्रेंडनुसार थोडंसं चेंज व्हायचं ना, नाही का. थॉट ऑफ द इव्हनिंग. थॉट ऑफ द इव्हनिंग. आणि चांगली गोष्ट आहे. चला ठीक आहे, आपण पण कालानुसार बदलला पाहिजे नेमकी नाही का. हा कालानुसार आपण बदलला पाहिजे नेहमी. तर अशी आमची शॉपिंग झालेली आहे. तर आता पटापट आवरून घेतो आणि आंघोळ पण करायला लागेल. सिरियसली गरमी एवढी झाली ना, काय सांगू मी. त्याच्यावर दीक्षा इथे आवडते आणि मी पण माझं आवरून घेतो. मी कपडे लावतो. तर गाईज आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आमची पॅकिंग चालू आहे. हे तुम्ही बघू शकता पॅकिंग. दीक्षाला असं आलंय काय घ्यायचं आहे ना काय नाही. काय 17 वेळा त्या एकच जागेवर जाते, एकच जागेवर बघते काय घेऊ काय घेऊ. तेच चालू आहे. टेन्शन आला तिला का उद्या सकाळी काय राहायला नको. आणि उद्या सकाळी आम्हाला लवकर निघायला लागेल. लवकर म्हणजे म्हणजे मलाच बघायला लागते ना सगळं. हा ते तर आहेच ना, मग कोण करेल. हो स्वतःला काय नाही. तर मी केलं ना, बुकिंग वगैरे करतोय, मी बघतोय. अजून काय बघायला. दीक्षा सगळी आवरावर चालू आहे. काय राहायला नको. नीट घे. सेल्फी स्टिक घेतला. नंतर चार्जर सकाळी घ्यायला, ब्रश घ्यायला लागतील, कोलगेट, साबण, फेस वॉश ते घ्यायचे, टॉवेल एक घ्यायचा. टॉवेल आपलाच घ्यायला, तिकडचा आपण तर यूज करत नाही कधीच आपण यूज करत नाही. आपल्याला एक टॉवेल घ्यायला लागेल. प्लस इकडचा मला आपले माईक घ्यायला लागतील. माझा वॉच मी चार्ज करून ठेवला आहे. चार्जर घ्यायचं. सनग्लास घ्यायला लागेल मला, सनग्लासेस. बिकॉज उद्या आपण जाणार आहे तिकडं. मला वाटतं मे बी थोडा उन्हातून जाणार आहे आपण, पण मजा आहे अरे. उद्याची जी मजा आहे बघू. तुम्ही बघू शकता चेहरा. बघू काय खुशी झाली. त्या खुशीत झोप पण नाही वाटत आज.
आले का झोप? मग झोप आले मला. आले? सकाळी उठायला पाहिजे झोप नाही ना. काय उठायला लागेल आपण लवकर, आपल्याला ऍटलीस्ट 7ला शार्प 7ला निघायचं आहे. काय पण करू, आपल्याला 5:15 5:30 ला उठायला लागेल. म्हणजे तू उठ, तुझा आवरा करता करता काय ना आपण चहा पिऊ, बघू रस्त्याला काय ना काय भेटेल आपल्याला खायला. हा? हो पण तरी उठायला लागेल ना. हा मग उठायला लागेलच, तर काय करणार आहे, ऑप्शन नाही त्याला. चला तर मला आवरावरून करून झालेलं आहे आमचं, आणि बुकिंग वगैरे पण सगळं झालेलं आहे. तर उद्या तुम्हाला आम्ही सांगूच आम्ही कुठे जायचं, स्टार्टिंगलाच सांगू, आणि पूर्ण त्याचा माहिती पण आपण शेअर करू, काय लागणार आहे, किती पैसे लागतात, कुठे पोचायला, काय कसं सगळं. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. उद्याचा ब्लॉग नक्की बघा, आजचा पण बघा, उद्याचा पण बघा, उद्याचा पण बघा, नंतर परवाचा पण बघा. हां, तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि उद्याचा ब्लॉग एकदम स्पेशल असणार आहे. आम्ही खूप फिरायला जाणार, आम्ही खूप हॅपी आहोत. इकडे तुम्ही बघू शकता आम्ही किती हॅपी आहोत, फुल मजा. चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट्स करा. तोपर्यंत बाय. बाय.